नमस्कार. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण वैद्यकीय क्षेत्र त्याचप्रमाणे ससून रुग्णालयामध्ये 10वी पास उमेदवारांकरता जो काही व्हिडिओ बनवलेला आहे, त्यानंतर पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्रामध्ये ज्यांना जॉब हवे आहेत, तर परमनंट पदावरती बघा 500 टोटल व्हॅकन्सी आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30/8/2025 आहे. सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत. कोण इलिजिबल आहे, कोण इलिजिबल नाहीये, त्याचप्रमाणे किती वेतन असेल आणि काय संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर मॅक्झिमम लोकांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघा, पदाचं नाव आहे जर्नलिस्ट ऑफिसर, स्केल 2 पद आहे. व्हॅकन्सी 500 आहेत. एम्प्लॉयमेंट टाईप हा परमनंट टाईप आहे. आणि त्याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन काय हवं आहे, तर इसेन्शियल जे त्यांनी सांगितलेलं आहे, तर बॅचलर डिग्री, तुमची बॅचलर डिग्री असावी किंवा इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60% मार्क्स इन दी ऍग्रिगेट ऑफ ऑल सेमिस्टर. तुमची ड्युअल डिग्री असेल तरी चालेल, बॅचलर डिग्री असेल तरी चालेल, पण मिनिमम 60% मार्क्स पाहिजेत. आणि SC ST OBC आणि फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेट करता 55% मार्क्स असतील तरी पण ते ग्राह्य धरले जातील. आणि ज्याच्यातून आपण हे बॅचलर डिग्री करणार आहात, ग्रॅज्युएशन करणार आहात, ते रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा रेग्युलेटरी बॉडीज किंवा सेंट्रल अकाउंटंट, चार्टर्ड अकाउंटंट कोण असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. डिझायरेबल मध्ये बघा प्रोफेशनल क्वालिफिकेशन लाईक CFA, CMA, ICWA हे जर तुमचं झालं असेल तर ते डिझायरेबल असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स बघा, तर हे पदाला अप्लाय करत असताना आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे. तर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स ऑफ 3 years ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल्ड पब्लिक सेक्टर बँक. पब्लिक सेक्टर बँक मध्ये 3 वर्षाचा अनुभव असावा आणि शेड्यूल्ड प्रायव्हेट सेक्टर बँक मध्ये एक्सपिरियन्स इन क्रेडिट रिलेटेड टू एरिया ब्रांच हेड किंवा इन्चार्ज जर असेल तर त्याला प्रेफर केलं जाईल असं सांगितले. पे स्केल जे आहे ते बघा, एकंदरीत सर्व काही पेमेंट जे आहे ते जवळपास 1 लाखाच्या आसपास जाईल तुमचं. वयाची मर्यादा जी आहे ते मिनिमम 22 वर्ष आणि मॅक्झिमम जे आहे ते 35 वर्ष दिलेले आहे. आणि रिलॅक्सेशन जे आहे रिझर्व्ह कॅटेगरी करता ते सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट गाईडलाईन्स नुसार आपल्याला मिळेल. आपल्याला ऍप्लिकेशन हे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. मात्र जॉब लोकेशन जे आहे ते इंडियामध्ये कुठेही असेल. सिलेक्शन प्रोसेस जी होणार आहे ती ऑनलाईन एक्झामद्वारे होणार आहे आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. आणि या पदाला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्याकरता प्रवेश शुल्क हे अनरिझर्व्ह EWS आणि OBC कॅटेगरी करता 1000 रुपये राहील, प्लस GST 180 म्हणजे 1180 याची प्रवेश फी असेल. SC ST आणि फिजिकल वीक स्टुडंट करता ही फी 118 रुपये राहील. आता याच्यामध्ये बघा दुसरे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काही शंका असतील तर वेबसाईट अधिकृत www.bankofmaharashtra.in या वेबसाईट वरती ही पूर्ण PDF जी आहे ते आपल्याला डाउनलोड करता येईल. या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा PDF दिलेली आहे, तिथूनही आपण ती डाउनलोड लगेच करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा 30/8/2025 आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मॅक्झिमम शेअर करा आणि अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.